चला, आज आपण कागदी पपेटचा वापर करून भूगोलाच्या संकल्पना स्पष्ट करणार आहोत बरं का. हे सूर्याचं पपेट आहे, हे पृथ्वीचं पपेट आहे आणि हे चंद्राचं पपेट आहे. हे पपेट माझ्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले. आता परिवलन म्हणजे काय सांगा बरं. पृथ्वी हातात घ्या, आठवा बरं परिवलन म्हणजे काय. पृथ्वी स्वतःभोवती फिरते की नाही, मग तिला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती तास लागतात. आणि स्वतःभोवती फिरत फिरत जेव्हा ती सूर्याभोवती फिरते त्या क्रियेला काय म्हणतात आणि किती कालावधी लागतो. आठवा बरं. चंद्राच्या आपल्याला नेहमी एकच बाजू का दिसते. चंद्राचं परिवलन परिभ्रमणाचा काळ सारखा असतो का. जरा आठवून बघा बरं. धड्याचं वाचन करून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं सहज सोडवता येतील. त्यानंतर वहीमध्ये छानपैकी एक आकृती काढा. याप्रमाणे आकृती काढल्यानंतर एका बाजूला तुम्ही मुद्दे लिहा. अक्षीय गती, कक्षीय गती, इयत्ता 7वीच्या भूगोलाच्या पाठामध्ये पाठ क्रमांक 2मध्ये या सगळ्या संकल्पना आहेत बरं का. तुम्हाला या सगळ्या संकल्पना या पपेटचा वापर करून अभ्यासायच्या आहेत. साधारणपणे सूर्यग्रहणाच्या वेळेस चंद्र मध्ये असतो तर पृथ्वी त्याच्या शेजारी असते. तर साधारणपणे हे तिघे सरळ एका रेषेत आले की सूर्यग्रहण होतं, पण दरवेळेस हे एका सरळ रेषेत येत नाही. त्याचं कारण सांगा बरं. आणि नंतर चंद्रग्रहण होताना पृथ्वीमध्ये असते आणि चंद्र तिच्या बाजूला असतो. म्हणजे तिघं एका सरळ रेषेत आले की चंद्रग्रहण होतं. किती सोपं आहे की नाही अभ्यास करायला आणि लक्षात राहायला. आणि विशेष म्हणजे खेळता पण येतं. बरं, या ठिकाणी आपल्याला साधारणपणे चंद्रग्रहण किती वेळ असतं, सूर्यग्रहण किती वेळ असतं हे देखील आपल्याला या पपेटवरती लिहून ठेवता येईल. जेणेकरून आपली सतत नजर त्याच्यावर पडेल आणि अभ्यास करताना सोपं जाईल. या ठिकाणी अजून एक संकल्पना आहे 7वीच्या पाठामध्ये, चंद्राची अपभू आणि उपभू स्थिती. तर तुम्हाला माहिती आहे चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ म्हणजे 3,56,000 किलोमीटर जवळ असतो तेव्हा चंद्राची उपभू स्थिती म्हणतात. आणि हा चंद्र जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर असतो म्हणजे 4,07,000 किलोमीटर लांब असतो तेव्हा चंद्राची अपभू स्थिती म्हणतात. म्हणजे या देखील संकल्पना आपल्याला या पपेटद्वारे सहजपणे लक्षात राहतात. आणि अजून एक क्ल्यू देते बरं का. सूर्याला स्वतःचा प्रकाश असतो, प्रकाशाच्या विरुद्ध अंधार आहे. म्हणजे सूर्यग्रहण नेहमी अमावस्येला होतं, तर या चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही आहे. याच्या विरुद्ध काय झालं, उजेड. म्हणजेच चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला होतं. त्या गोष्टी लक्षात ठेवा बरं का. आणि या पपेटचा वापर करून छानपैकी खेळा. परिवलन म्हणजे काय, परिभ्रमण म्हणजे काय, अक्षीय गती म्हणजे काय, कक्षीय गती म्हणजे काय, चंद्राची आपल्याला नेहमी एकच बाजू का दिसत असते बरं. नंतर चंद्राची उपभू अपभू अशा स्थिती देखील याच्यावरून अभ्यासा. त्यानंतर शेवटचा मुद्दा आपल्याला पिधान अधिक्रमण, ते देखील याद्वारे खूप छान प्रकारे अभ्यासता येईल. हे पहा, अजून एका प्रकारे आपल्याला हे पपेट बनवता येईल. हे देखील माझ्या विद्यार्थ्यांनी बनवलेले बरं का. साधारणपणे जेव्हा चंद्रग्रहण होईल म्हणजे तुम्ही प्रश्न टाका की चंद्रग्रहण मला दाखवा. हे पहा, चंद्रग्रहणाचे वरती प्रकार देखील लिहिलेले आहेत. मग चंद्रग्रहण होताना पृथ्वीमध्ये असते आणि चंद्र तिच्या बाजूला असतो. म्हणजे साधारणपणे एका सरळ रेषेत हे तिघे आले की चंद्रग्रहण होतं. या ठिकाणी छोटे छोटे मुद्दे ठेवण्यासाठी तिने सुंदर पाकिट तयार केलेलं आहे, वहीमध्ये केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या भूगोलाच्या वहीमध्ये या प्रकारे उपक्रम करू शकता आणि छान प्रकारे त्याचा अभ्यास करू शकता. बरं, सूर्यग्रहण कधी होतं नेहमी, तर या ठिकाणी या कागदाचा वापर करून तुम्हाला उत्तर देखील देता येईल. चंद्रग्रहण कधी होतं नेहमी, तर या ठिकाणी असे मुद्दे लिहून त्यांची उत्तर तुम्हाला सहजपणे ठेवता येतील. तर अशा प्रकारे कागदी चिठ्ठ्यांचा वापर करून प्रश्नपट्टी तयार करून आणि हे कागदी पपेट तयार करून तुम्ही भूगोलाच्या वहीमध्ये देखील असे सुंदर पपेट तयार करून ते खेळू शकता. शिवाय पलीकडे या प्रकारे असे एक पाकिट तयार केलेलं आहे ज्यामध्ये चंद्रकलाची आकृती काढलेली आहे. त्यामध्ये देखील
तुमची इच्छा असेल तर तुम्ही अशी पपेट आणि प्रश्नपट्ट्या या ठिकाणी ठेवू शकता. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी खूप सुंदर कलाकृती साकारलेल्या आहे. तुम्ही देखील तुमच्या वहीमध्ये अशा छान कलाकृती साकारा आणि छान छान अभ्यास करा. पुन्हा भेटूया पुढच्या पेपर क्राफ्टमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, करत राहा आणि अभ्यास खेळातून नक्की साकारा आणि सर्व संकल्पना समजून घ्यायला विसरायच्या नाही बरं का.